श्री स्वामी समर्थ सर्वांना. शनिवार म्हणजे हनुमानजीचा वार. तर आमच्या उदगीरमध्ये प्रसिद्ध असं दुधी हनुमान मंदिर आहे. तर मी आज जात आहे. जाण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मला समजत नाही की काय करावं. या जीवनात खूप काही उतार चढाव येतात. आपण त्या उतार चढावात जर बॅलन्स राहिलो तर आपलं जीवन कसं सरळ चालू असतं. माझं मन खूपच अस्वस्थ झालं होतं, म्हणून म्हणलं की दुधी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचं आणि आपली विठू रखुमाईचं दर्शन घ्यावं. तुम्हाला पण आमच्या उदगीरमधलं प्रसिद्ध असं दुधी हनुमान मंदिर कसं आहे आणि किती छान मंदिराची सजावट केलेली आहे ते दाखवावं म्हणलं. मी या दुधी हनुमान मंदिरात आवर्जून येतं, कारण या मंदिरात आलं ना खूप छान वाटतं. आपण कोणत्याही देवापाशी जाऊ द्या, आपण आपलं जे दुःख आहे या आपण कोणत्या परेशानीतून जात आहोत, तर आपण काय मागतो देवाला, देवा माझं दुःख माझी परेशानी कमी कर आणि मला काही मार्ग दाखव. असंच मी माझं दुःख घेऊन गेली होती देवाकडे. मी त्यांना माझं दुःख मनातल्या मनात सांगितलं आणि म्हणलं, देवा तुमच्या दारात आलंय तर मला निराश नाही जाऊ द्यायचं. देर है लेकिन अंधेर नहीं है भगवान के घर, तो जरूर भगवान मेरे को अच्छा वाला आशीर्वाद देगा. आज शनिवार असल्याने दुधी हनुमान मंदिरामध्ये खूप गर्दी होती. तुम्ही पाहता का हो, कोणत्याही मंदिराच्या स्टार्टिंगला कासव असतो. त्याचा उद्देश काय असतो माहिती नाही, पण कुणीही मंदिराच्या स्टार्टिंगला कासव ठेवलेला असतो. आधी आपण त्या कासवाच्या पाया पडतो. मग मध्ये मी देवाच्या पायरीपाशी पाया पडली आणि सहजच आरती चालू होती देवाची. मी त्या टायमाला गेली होती. खूप गर्दी होती आज शनिवार असल्याने. मग छान आरती चालू होती. मग आरती झाल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी आरती दिली आम्हाला. सर्वजण आरती घेत होते. माझं खूपच छान नशीब होतं आज की मला देवाची आरती भेटली. मी छान आरती घेतली देवाची. आणि तिथले पुजारी आहेत, ते टोप होता, ते टोप ते सर्वांच्या डोक्यावरती ठेवत होते. माहिती नाही, मी पण पहिल्यांदाच आरतीमध्ये सामील झालं होतं. डोक्यावरती टोप ठेवून ते सर्वांना आशीर्वाद देत होते. मी व्हिडिओ काढत होते म्हणून ते मला पाहत होते. बघू शकता तुम्ही दुधी हनुमान मंदिराचा हनुमानजी किती छान आहे. खूपच छान वाटलं. एवढी छान पूजा केलेली होती ना आज देवाची. मग साईडलाच आपली विठू रखुमाईचं मंदिर आहे. मग त्या मंदिरात गेलं मी. छान सर्वप्रथम घंटी वाजवली. बघू शकता किती छान देव आहेत. त्यांच्या पाया पडलं विठू रखुमाईजीच्या. आणि इथले पुजारी आराम बसून होते. बघू शकता किती छान आहेत आपले विठू रखुमाई. आणि आपली ही तुळशी माताच्या पण पाया पडलं. आणि कसं देवाच्या मंदिराच्या म्हणजे गोल फिरतात, तर मग मी पण फिरत होते. देवाच्या पुढून पण दर्शन घ्यायचं आणि मागून पण त्यांच्या दर्शन घ्यायचं. मग काय मी फिरत होते गोल गोल. बघू शकता मागून दर्शन घेतलं देवाचं. आणि साईडचं पण एन्व्हायरमेंट बघू शकता. किती छान झाडी होती. खूपच छान वाटलं मला इथे मंदिरात येऊन. जरा मन चांगलं वाटलं मनाला. मग काय पाया पडली देवाच्या आणि इथं थोडा वेळ बसून घेतलं पायऱ्यावरती. आणि मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणत होती. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. मला एवढे 4च कडवे येतात हनुमान चालीसाचे. छान मंदिरात बसून एवढे 4 कडवं म्हणलं हनुमान चालीसाचे. हे बघू शकता बाबा कसे म्हणजे मागत होते. माझ्याकडे फळ होतं चिक्कू, मी बाळासाठी घेतलेले चिक्कू त्या बाबांना दिलं. आणि साईडलाच आजी पण बसून होत्या, त्यांना पण दिलं. आजोबा आजी होत्या बसून, त्यांना पण दिलं. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे जे फळ होतं ते त्यांना दिलं आणि त्यांचा पण आशीर्वाद घेतला. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत